नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रधानमंत्री फसल बीमा योजना मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर यांच्या अंतर्गत ही योजना इथे इम्प्लिमेंट केली जाते। तर या योजनेबद्दलचं थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सो तुम्ही एक्सप्लोरिंग करियर सेंटर या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। सो कृषी विभागाची प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY या योजनेच्या सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2024-25 चे महत्त्वाचे पॉइंट्स इथे आपण बघतोय। अतिवृष्टी, वादळ, पूर, पावसातील खंड, काढणी पश्चात नुकसान या नैसर्गिक संकटापासून आपल्या पिकांना संरक्षण देऊया फक्त 1 रुपयात। तर पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या फसलला आपण इथे 1 रुपयात संरक्षित करू शकतो। तर इथे पीक दिलेले आहेत, विमा संरक्षित रक्कम दिलेली आहे आणि शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम विमा हप्ता हेक्टरी इथे देण्यात आलेला आहे। तर बाजरीसाठी 33,913 रुपये विम्याची रक्कम आहे, 1 रुपया प्रति हेक्टर इथे लागणार आहे। मूंगसाठी 20,000 आहे, प्रति हेक्टर 1 रुपया। उडीदसाठी 20,000 रुपये आहे, 1 रुपया। तूरसाठी 36,802 रुपये, त्यासाठी प्रति हेक्टर 1 रुपया लागणार आहे विमा फीज म्हणून। कापूससाठी 59,983 रुपये ही विमाची रक्कम आहे, ज्याला 1 रुपया विमा प्रति हेक्टर लागेल। मकासाठी संरक्षित रक्कम आहे 35,598 रुपये आणि कांद्यासाठी आहे 80,000 रुपये। सर्वात जास्त कांद्यासाठी इथे इन्शुरन्स रक्कम आहे आणि प्रति हेक्टर 1 रुपयाप्रमाणे तुम्हाला ते भरता येणार आहे। सो विमा कंपनीचे नाव ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे। यांच्या अंतर्गत आपल्या पिकाला आपण संरक्षण देऊ शकतो, ते पण फक्त 1 रुपयात। आवश्यक कागदपत्रे लक्षात घ्या। 7/12, 8A उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, पीक पेरा स्वयं घोषणापत्र या एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे। विमा भरण्याचे ठिकाण जन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र येथे जाऊन या योजनेचा तुम्ही फॉर्म इथे भरू शकतात। अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकतात। प्रत्येक तालुक्यावर व प्रत्येक जिल्ह्यावर या कृषी डिपार्टमेंटला जाऊन तुम्हाला काही अडचण असेल याबद्दल तर तुम्ही तिथे संपर्क साधू शकतात। पीक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे। सो 15 जुलै या तारखेच्या आत तुम्हाला हा फॉर्म इथे भरणं गरजेचं आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत ही माहिती तुम्हाला इथे देण्यात येत आहे। सो ज्या लोकांनी अजूनही हा पीक विमा काढलेला नसेल, रक्कम फक्त 1 रुपया आहे। 1 रुपयात तुम्ही 30,000 ते 80,000 पर्यंतचे जे पीक तुम्ही लावत असाल त्याला संरक्षित करू शकतात। सो या योजनेचा सर्वांनी बेनिफिट घ्यावा आणि प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचं संरक्षण या योजनेच्या माध्यमातून करून घेणं गरजेचं आहे। सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। काही अडचण असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता, तुम्हाला तुमच्या शंकांचं निराकरण तिथे केलं जाईल। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।